लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अडकला आहे का? फेब्रुवारी महिन्याचे पैसे नक्की कधी येणार? आणि हजारो लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा प्रश्न की नवीन ई-के-वाय-सी साठी पुन्हा संधी मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत समजून घ्या, कारण शेवटी आपण पाहणार आहे की वितरण का थांबलंय आणि नेमकी गोंधळाची जागा कुठे आहे. सध्या राज्यभर एकच चर्चा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता नक्की कधी येणार? काही ठिकाणी प्रतिनिधींनी हा मुद्दा बैठकीत मांडल्याची माहिती येत आहे, कारण महिलांकडून थेट तक्रारी पोहोचत आहेत. पण इथे फक्त साधा पेमेंटचा प्रश्न नाहीये, कारण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण सर्व लाभार्थी एकसारख्या स्थितीत नाहीये. तर बघा, आता लक्ष देऊन ऐका. सध्या लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी 3 वेगळे गट तयार झाले आहेत. पहिले गट म्हणजे ज्या महिलांना नियमित पेमेंट सुरू आहे. दुसरे गट म्हणजे ज्यांना 1 महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये. व तिसरा गट म्हणजे ज्या महिलांना 2 महिन्याचे हप्ते मिळाले नाहीयेत. आता ज्यांना नियमित पैसे येत होते त्यांना 1,500 रुपये दिले जातील. ज्यांना 1 महिन्याचा पेमेंट आलेला नाहीये, पैसा हप्ता आलेला नाहीये, त्यांना शक्यता आहे की 3,000 रुपये दिले जातील. आणि ज्यांना 2 महिन्याचा हप्ता मिळाला नाहीये त्यांना शक्यता आहे की 4,500 रुपये दिले जातील. असे 3 वेगवेगळे गट तयार झालेले आहेत. आता इथेच सरकारचा सगळ्यात मोठा गोंधळ होत आहे की नक्की कोणाला किती पैसे द्यायचे आहेत. ते जे कॅल्क्युलेशन आहे ते करायला थोडा वेळ लागत आहे, कारण पैसे एकदा खात्यात गेले की सरकारला परत घेता येणार नाहीये. त्यामुळे योग्य महिलेला योग्यच वितरण व्हायला हवे पैशाचे. त्यामुळे बघा, म्हणून प्रक्रियेला थोडासा पडताळणीमध्ये वेळ लागत आहे सरकारकडून. बघा, आता प्रश्न असा आहे की जर सरकारने ठरवले की फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता द्यायचा तर तुम्हाला लगेच हप्ता मिळू शकतो. पण ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना पैसे कधी भेटणार? आणि जर का सरकारने सर्व थकीत रक्कम एकसाथ द्यायचे ठरवले, ज्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांना पण, आणि ज्यांचे सुरळीत पैसे सुरू आहेत त्यांना पण हप्ता द्यायचे ठरवले, तर मग सरकारकडून थोडासा उशीर केला जाऊ शकतो अजून यामध्ये. पण बघा, अजून यावरती सरकारचा कोणताही अंतिम निर्णय आलेला नाहीये. त्यामुळे अफवांवरती विश्वास ठेवू नका तुम्ही. सर्वात महत्वाचा प्रश्न बघा, ई-के-वाय-सी एडिट केलेल्या महिलांसाठी हा प्रश्न आहे. ज्या महिलांनी ई-के-वाय-सी दुरुस्ती केली आहे त्यांना लगेच पैसे मिळणार का? आणि ज्यांची ई-के-वाय-सी पूर्ण झालीच नाही त्यांच्यासाठी नवीन पर्याय उघडणार का? बघा, शेवटच्या काही दिवसांमध्ये तांत्रिक अडचणीमुळे किंवा OTP वगैरे येत नव्हता, त्यामुळे बऱ्याच महिलांची के-वाय-सी पूर्ण झाली नव्हती. आता अशा महिलांना पुन्हा के-वाय-सी करायची संधी मिळणार का? याच्याबद्दल अजूनही सरकारकडून कोणतीही घोषणा आलेली नाहीये. आता मार्च अखेरनंतर आर्थिक नियोजनाचा टप्पा सुरू होणार आहे. जर त्याआधी लाभार्थी महिलांचा अंतिम यादी स्पष्ट झाली तर पुढील महिन्यापासून मार्च नंतर जे हप्ते येतील ते शक्यता आहे की सरकारकडे आता सर्व पात्र महिलांची यादी पोहोचली असेल. त्यामुळे लाडक्या बहिणींना नियमित एका वेळेवरती प्रत्येक महिन्याचे हप्ते दिले जाऊ शकतात. तर बघा, आता कमेंट करून सांगा की तुम्हाला काय वाटतं की सरकारने लगेच जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करावे की थोडा वेळ वाट पाहून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वितरण करावे? आणि या व्हिडिओला लाईक करा, अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, कारण पुढचे येणारे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत.